झाली का बाप्पांच्या पूजेची तयारी? हो झाली की. बघू काय काय आणलंय ते. फुलं, नारळ, मोदक सगळं दिसतंय. अरेच्चा, दुर्वा विसरलीच की. नाही विसरलात, इकडे ठेवले आहेत दुर्वा. या घ्या. दुर्वा? हे तर नुसतं गवत आहे. गवत आहे खरं, पण गणपती बाप्पाला खूप आवडतं बरं का हे. म्हणून बाप्पाच्या पूजेसाठी आवर्जून दुर्वा वापरतात. दुर्वा? बाप्पाला दुर्वा आवडतात, पण का? अगं बाई, बाप्पाला दुर्वा का आवडतात याची गोष्ट सांगायची राहिलीच की. आता सांगू? ये गोष्ट. असं करा तसं करा सांगत असता सदा, कशा करता कोणा करता कळेल कधी का. इतिहासाचं विज्ञानाशी गणित आहे का, खरं खोटं बरं वाईट समजेल कधी का. मानू सगळ्या नीती अन पाळू सगळ्या प्रथा, म्हणाल तसं करू आधी सांगा पण का. पण का, पण का, पण का, पण का. एकदा की नाही, अनलासूर नावाचा दुष्ट राक्षस होता. त्याचे मोठे मोठे डोळे, भयंकर दात, विस्कटलेले केस आणि कर्कश आवाज ह्याने तिन्ही लोक भयभीत झाले होते. त्याच्या संपूर्ण शरीरातून भयंकर ज्वाळा म्हणजे आग निघत होती. आग. त्या ज्वाळांनी झाडांच्या फांद्यांवरील पक्षीही खाली पडत होते. जलाशय सुकून जात आणि फुले कोमेजून जात होती. संपूर्ण पृथ्वी आणि स्वर्ग करपून निघत होते. सगळीकडे नुसता गोंधळ माजला होता. इंद्र आणि स्वर्गातील इतर देव घाबरले आणि धावत धावत भगवान विष्णूंकडे गेले. भगवान विष्णूंनी त्यांना सांगितले की ह्या संकटातून तुम्हाला फक्त आणि फक्त गणपती बाप्पाच वाचवू शकतात. मग सर्व देवांनी गणपती बाप्पाची प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना स्वीकारून बाप्पा म्हणाले, काळजी करू नका, मी या राक्षसाचा अंत करेन. आणि बाप्पा अनलासूरचा अंत करायला निघाले. अनलासूर आणि बाप्पा या दोघांमध्ये भयंकर युद्ध सुरू झालं.
अनलासूर खूपच शक्तिशाली होता. काही केल्या हरतच नव्हता. तेव्हा बाप्पांनी आपले शरीर प्रचंड मोठे केले आणि अनलासूरला पकडून गिळून टाकलं. आणि अशा प्रकारे अनलासुराचा अंत झाला. सगळे देव बाप्पाचा जय जयकार करू लागले. पण गणपती बाप्पा मात्र अस्वस्थ होते. अनलासुराला गिळून टाकल्यामुळे त्यांच्या संपूर्ण शरीरात प्रचंड जळजळ होत होती. ती जळजळ शांत करण्याकरिता सर्व देवांनी कित्येक उपाय केले, पण काही उपयोग झाला नाही. वरुण देवाने बाप्पांच्या डोक्यावर पाण्याने अभिषेक केला. इंद्रदेवाने बाप्पांच्या कपाळावर चंद्र ठेवला. शिवजींनी बाप्पांच्या कमरेला नाग बांधला. विष्णूजींनी कमळ दिले. पण आग काही शांत होईना. शेवटी 80 सहस्र ऋषींनी बाप्पांच्या कपाळावर 21 दुर्वांची माळ अर्पण केली. आणि काय चमत्कार, त्या दुर्वांमुळे बाप्पांची जळजळ लगेच शांत झाली. त्यांना खूप बरं वाटलं. सगळ्यांना खूप आनंद झाला. बाप्पा पण खुश झाले आणि तेव्हापासून बाप्पांना दुर्वा खूप आवडू लागल्या आणि म्हणून गणपती बाप्पाची पूजा करताना दुर्वा अर्पण करतात. अच्छा, छानच होती गोष्ट. आजी, गोष्ट तर खूप छान होती, पण नुसत्या दुर्वांमुळे बाप्पांना कसं काय बरं वाटलं? हीच तर खरी गंमत आहे. दुर्वा हे काही नुसतं गवत नाही आहे. हे एक महत्वाचे आयुर्वेदिक औषध आहे. दुर्वाचं सायंटिफिक नाव सायनाडॉन टेक्टोलॉन आहे. दुर्वामध्ये अँटी हॅमरेजिक गुणधर्म असतात, जे रक्तस्राव थांबविण्याकरता मदत करतात. आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्म जखम चिघळण्यापासून थांबवतात. दुर्वामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे जळजळ आणि सूज कमी करण्यास मदत करतात. दुर्वामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि इतर पोषक तत्व सुद्धा असतात, जे त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. इतकंच नाही तर दुर्वा रक्तातील साखरेची पातळी म्हणजे ब्लड शुगर लेवल कमी करून मधुमेह म्हणजे डायबिटीस नियंत्रित करण्यास पण मदत करतात. इतके सारे उपयोग आहेत दुर्वाचे, मला तर माहीतच नव्हतं. तर आता कळलं ना बाप्पाला दुर्वा का आवडतात ते. उगाच नाही त्याला विद्येची देवता म्हणत. हो, खूप खूप हुशारच आहे आमचा बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार. अशाच नवनवीन मनोरंजक आणि माहितीपूर्ण व्हिडिओज करता आपल्या चॅनल इझी प्लॅनेटला अवश्य सबस्क्राईब करा. आणि हो, अपडेट्स करता बेल आयकॉन प्रेस करा विसरू नका.